अंबाजोगाई तालुक्यातील 25% RT अंतर्गत ज्या प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्याचे शिक्षण धोक्यात आले असेच म्हणावे लागेल। त्याचं कारण अंबाजोगाई तालुक्यामध्ये 18 शाळांचे जे 1 किलोमीटरच्या आत त्यांचे लोकेशन दाखवायला हवे तर ते लोकेशन चुकीचे दाखवत आहे। विशेष म्हणजे जी शाळा ज्या परिसरात आहे त्या परिसराच्या व्यतिरिक्त त्याचं लोकेशन दाखवत असल्याने पूर्ण प्रक्रिया अडचणीत आली आहे। या संदर्भात पालकांनी गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या। गट शिक्षणाधिकारी म्हणतात आम्ही या संदर्भात वरिष्ठांना कळवले आहे, मात्र ही दुरुस्ती पुण्याच्या NCERTकडे असल्याने अद्यापही त्याची दुरुस्ती झाली नाही। या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल आहे। न्यायालयाने या संदर्भात आदेश दिलेत, मात्र आजही तीच अवस्था आहे। RT अंतर्गत ज्या प्रवेश अर्जासाठी अर्ज करायचे त्याची अंतिम तारीख 18 मार्च आहे। आज 17 मार्च आहे। उद्याचा दिवस शिल्लक आहे। जेव्हा पालक शिक्षण विभागाकडे या संदर्भात विचारणा करतात त्यांची अपेक्षा अशी आहे की अजूनही तारीख वाढवून मिळेल। 25 तारखेपर्यंत या संदर्भात दुरुस्ती होईल अशी अपेक्षा शिक्षण विभागाचे अधिकारी व्यक्त करतात। नेमकं काय होणार हे उद्याच कळेल। विशेष म्हणजे एक अमोल कांबळे म्हणून अंबाजोगाई शहरामध्ये पालक आहेत, त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी प्रमोद महाजन स्कूलमध्ये अर्जासाठी ही केला। नेमकं प्रमोद महाजन ही जी शाळा आहे ती SRTR कॉलेजच्या पाठीमागे आहे, मात्र त्याचं गुगल लोकेशन जर पाहिलं तर ती शाळा प्रशांत नगर बसस्टँडच्या पाठीमागे दाखवत आहे। अशा पद्धतीचे हे चुकीचे जे लोकेशन दाखवत असल्यामुळे आजही प्रवेश झाला नाही। दिनांक 20 फेब्रुवारी रोजी शिक्षणाधिकारी प्राथमिक विभागाला अंबाजोगाईच्या गट शिक्षणाधिकारी यांनी या संदर्भात लेखी सविस्तर अहवाल दिला आहे। त्यामध्ये गट शिक्षणाधिकारी यांनी ज्या शाळांचे लोकेशन चूक दाखवत आहेत त्यामध्ये विजडम इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज अंबाजोगाई, दुसरी सिनर्जी नॅशनल स्कूल, तिसरी सुलवंताबाई बालासाहेब शिंदे PS इंग्लिश स्कूल अंबाजोगाई, शंकरराव बोरकर पब्लिक स्कूल, सरस्वती पब्लिक इंग्लिश स्कूल देवळा, सह्याद्री पब्लिक स्कूल श्रीपतरायवाडी अंबाजोगाई, प्रेषिता इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, प्रमोदजी महाजन न्यू इंग्लिश स्कूल, मुक्तांगण विद्यालय गिरवली रोड अंबाजोगाई, माऊली प्रायमरी अँड सेकंडरी बर्दापूर, माऊली न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल बर्दापूर, खोलेश्वर जिनियस CBSE स्कूल अंबाजोगाई, कै वसंतराव काळे पब्लिक स्कूल वाघाळा, जीवन शिक्षण पंचायत समिती अंबाजोगाई, जिजाई प्रायमरी इंग्लिश स्कूल वाघाळा, इंडियन कल्चरल पब्लिक स्कूल माळीनगर अंबाजोगाई, एंगल इंग्लिश स्कूल जोगाईवाडी, अमृतधारा विद्यानिकेतन विद्यालय श्रीपतरायवाडी, अशा या 18 शाळांचे जे लोकेशन चुकले आहे त्या लोकेशनच्या संदर्भात दुरुस्ती संदर्भात अंबाजोगाईचे गट शिक्षणाधिकारी यांनी प्रस्ताव दिला आहे, मात्र अद्यापही याच्या लोकेशनमध्ये बदल न झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात सध्या तरी आले असेच म्हणावे लागेल। कधी या पुण्याच्या NCERTमध्ये दुरुस्ती होईल हा देव जाणो। नमस्कार, मी अमोल कांबळे। मागील 1 महिन्यापासून मी RTचे ॲडमिशनसाठी, माझ्या मुलीच्या ॲडमिशनसाठी 1 महिन्यापासून परेशान आहे। ज्यावेळेस मी RT पोर्टलवर ॲडमिशन घेत आहे त्यावेळेस मला जी शाळा पाहिजे, माझ्या घरापासून जी 1 किलोमीटरच्या आत शाळा आहे ती शाळा निवडण्यासाठी मी जेव्हा प्रयत्न करतो आहे त्या ठिकाणी ती शाळा ॲक्च्युली येतच नाही आहे। मी प्रमोद महाजन शाळेसाठी मुलीचं माझ्या ॲडमिशनसाठी तिथलं लोकेशन चेक करत आहेत। आज जवळपास 1 महिना झाला
तर ती शाळा ॲक्च्युअली ज्या ठिकाणी SRT कॉलेजच्या पाठीमागे शाळा आहे तिथं न दाखवता अंबाजोगाई बस स्टँडच्या पाठीमागं प्रशांतनगरमध्ये त्याचं लोकेशन दाखवतं आहे. या संदर्भात मी गट शिक्षण अधिकाऱ्यांना 5 मार्च रोजी एक पत्र अर्ज केला किंवा अशी शाळेचं लोकेशन चुकीचं दाखवत आहे, त्या संदर्भात मला माहिती देण्यात यावी. तर त्यांनी त्या संदर्भात सांगितलं की सर आम्ही या संदर्भात आम्ही माहिती बीड शिक्षण अधिकाऱ्यांना कळवलेली आहे आणि बस एवढं. त्याच्यावर त्यांनी उत्तर दिलं आणि पुन्हा पुढचं काही कारवाई केली नाही. 10 तारखेपर्यंतसुद्धा मागे जी 10 तारीख होती RTची ॲडमिशनची शेवटची, त्या तारखेपर्यंतसुद्धा हे लोकेशन चेंज झालं होतं. त्याच्यानंतर न्यायालयानं तारीख वाढवून दिली, 18 तारीख दिली. 18 तारीख दिलेली असताना देखील आज 17 तारीख आहे. 17 तारखेपर्यंतसुद्धा ह्या शाळेंचे लोकेशन अजून दुरुस्त झालेले नाहीत. उद्या लास्ट 18 तारीख आहे वाढून दिलेली. मग आमच्या गोरगरिबाचा आमच्याकडे कोण लक्ष देणार आहे यासाठी? त्याच्यामुळं आमच्या शासनाला असेल, प्रशासनाला असेल आणि आमच्या पत्रकार बांधवांना आमची विनंती आहे की आमचा प्रश्न आपण शिक्षण मंत्र्यापर्यंत पोहोचवावा ही विनंती आमची.